25 वर्ष एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये जर लाल दिवा आहे, मंत्रीपद जर आहे, तर त्या भागाचा विकास कसा व्हायला पाहिजे हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वक्ता भरपूर आहे, पण जाता जाता एक गोष्ट बोले तसा चाले त्याची वंदावे पावले. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी जो शब्द दिला तो शब्द सांगतील, काहीही बोलतील, या गोष्टीकडे लक्ष नाही देता. या आंबेडकरी जनतेला एक नम्र विनंती करेल की संविधान बदलवल्या जाणार नाही, या वल्गनापासून आपण सावध राहिलं पाहिजे, अफवा पसरवणाऱ्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि आपण या विचारसिंग ठाकूर साहेबांसारख्या विकास पुरुषाला आपण निवडून दिलं पाहिजे. जाता जाता जास्त बोलणार नाही. मंजिल हासिल होती है, मंजिल हासिल होती है अगर काबिल हो रहनुमा, मंजिल हासिल होती है अगर काबिल हो रहनुमा. आंधियां भी थम जाती है, जुनून से भरा हो की फौज भी हार जाती है, शेरों की फौज भी हार जाती है, सरफरोशी से हो सामना, इरादे हो बुलंद. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वंदे वंदे वंदे. आपण ज्यांची आतापर्यंत आतुरतेने वाट आपल्या या लाडक्या देवा भाऊचं आगमन झालेलं आहे. आपल्या इथं चरण भाऊ सारखा एक विकसनशील काम करणारा नेता, ज्याला 30 वर्षाच्या विकासाची जाण आहे, असा तागडा उमेदवार दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांनी त्यांचं चरण भाऊच्या वतीनं अभिनंदन करावं, टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि एक विश्वास देतो आदरणीय देवेंद्रजी साहेब आपल्याला की आपण एक चांगल्या विकसनशील या मतदारसंघासाठी आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे. विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भारत माता की, भारत माता की. आज या ठिकाणी नरखेड शहरात काटोल विधानसभेच्या निवडणुकीकरता उभे असलेल्या चरणसिंग ठाकूर साहेब यांच्या प्रचारार्थ सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी स्वागत करावं. या ठिकाणी सौभाग्य आहे देवेंद्र भाऊ, आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सचिन हो त्याला फोन करा. सांगितलं अविनाश ठाकरेला सांगितलं हो. देवेंद्र भाऊ, तुम्हाला आम्ही इथं सांगतो, आमच्या नरखेड गावरी नरखेड शहरात 2500ची लीड याच शहरामधून मिळाली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी सोबत राहत असल्यामुळे नरखेड मध्ये आता साध्या गोष्टी म्हणजे आमच्या या ठिकाणची असलेली नदी सौंदर्यीकरणाचा प्रकल्प आहे जो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तो निश्चितच आपण पूर्ण करून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या इथं बेरोजगाराची खूप मोठी खाण तयार झालेली आहे. या ठिकाणी संत्रा उत्पादक आहे, या ठिकाणी कापूस उत्पादक आहे, मात्र या ठिकाणी कोणतेही कारखाने या ठिकाणी उपलब्ध झाले नाही. आपल्याजवळ महाराष्ट्राची तिजोरीची चाबी येणार आहे. मी आपणास अनेक उद्योग आणण्याची आवश्यकता आहे, ते आपण निश्चितच या ठिकाणी कराल. या ठिकाणी आम्हाला मागच्या वेळेस आपण आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सूतगिरणी या ठिकाणी आणणार आहात. निश्चितच अमरावतीच्या धर्तीवर आमच्या इथेही सुद्धा सूतगिरणीचा कारखाना आपण तयार करावा, त्यासाठी शासनाने मदत करावी ही आपणास मागणी करतो. मी या ठिकाणी आपणास सांगल की या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणचे गृहमंत्री राहिले, या ठिकाणी मंत्री राहिले, पण आतापर्यंत आमच्या शहरामध्ये साधा आम्हाला रामटेकला जायची सुद्धा बस नाही आहे साहेब. या ठिकाणी आमचे विद्यार्थी जेव्हा गावामध्ये काटोलला शिक्षणासाठी जाते, काटोलला सुद्धा जाण्यासाठी आम्हाला बसेस नाही आहे. ही आमची अवस्था आहे. मात्र तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आम्ही 100% भारतीय जनता पार्टीला तुम्हालाच मतदान करतो. माझी अपेक्षा राहील की या नरखेडमध्ये एक चांगला उद्योग या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी द्यावा, हीच विनंती करतो. आणि या नरखेडकर जनतेच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला विश्वास देतो की मागच्या लोकसभेमध्ये आम्ही 2500 नरखेड शहरात गेली, नरखेड तालुक्याने या ठिकाणी 5,000ची लीड दिली. येत्या काळात आम्ही चरणसिंग ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीला 25,000ची लीड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी इतकंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. यानंतर भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे नेते सन्माननीय अविनाशजी ठाकरे यांना मी विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. यानंतर या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना गटाचे नेते उमेदवार सन्माननीय चरणसिंगजी ठाकूर यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं व्हिजन या ठिकाणी सादर करावं. ज्यांनी काटोल, पारडसिंग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे या नरखेड शहराची सुद्धा अपेक्षा आहे काटोल शहरासारखा या ठिकाणचा विकास व्हावा. आपण आमदार बनल्यानंतर आपल्या काय संकल्पना आहे त्या या ठिकाणी व्यक्त कराव्या. सचिन हो त्या पोरांना बघा ना व्हिडिओ. 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे बांधून, आणि या निवडणुकीच्या संबंधाने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता महाराष्ट्राची तोफ, आमच्या सगळ्यांचं प्रगतीच्या मार्गावर महाराष्ट्रात नेणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, हे या ठिकाणी आलेले आहेत. माननीय अविनाशजी ठाकरे, मंचकावर उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय नेते, या भागामधील नरखेड परिसरातील माझ्या कुटुंबातील पितृतुल्य मंडळी, वडीलधारी बांधव, मोठ्या संख्येने आलेल्या आमच्या लाडल्या बहिणी, युवक बांधव, उपस्थित मित्रांनो, विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि आपल्याला विनंती करतो, साहेब आपण या ठिकाणी आला आहात. साहेबांनी माझ्यावर कृपा केलेली आहे. मागच्या वेळेस उमेदवारी दिलेली होती भारतीय जनता पार्टी महायुतीची. 5 वर्ष हारल्यानंतर त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये राहिलो. जिथे जिथे गरज पडली तिथे तिथे मग सगळ्यांना मदत करण्याचं काम केलं. साहेबांना नियोजन मंडळावर मला घेतलं
आणि नियोजन मंडळाच्या माध्यमातून इतकी मदत करायला मला त्या ठिकाणी वाव होता आणि त्या वावाच्या भरोश्यावर त्या ठिकाणी 250 रस्ते या भागामध्ये त्या ठिकाणी करू शकलो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आणि हे सगळं पाहून साहेबांनी एक संधी आता मला शेवटची दिलेली आहे बाबा आणि ही संधी आहे या भागाच्या विकासाकरता. आपल्याला माझी विनंती आहे, या क्षेत्रामध्ये गेली 20 वर्षे ज्यांनी नेतृत्व केलं, लोकांना त्या ठिकाणी दिशाभूल करण्याशिवाय दुसरं काम त्या ठिकाणी केलं नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रमनिराश करण्याचं काम या निर्वाचन क्षेत्रामध्ये करण्याचं त्यांनी एक विळा उचललेला होता आणि या निर्वाचन क्षेत्राचे लोक आता त्या ठिकाणी सगळे कंटाळलेले आहेत. साहेब, लोक ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या गावातील लोकांनी सांगितलं की आता आम्हाला विकास हवा आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, साहेब, आपण जे मनामध्ये घेता ते लवकरच त्या महाराष्ट्राला दिसते. समृद्धीचा मार्ग आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि पाहण्यालायक त्या ठिकाणी अख्ख्या देशाला ठरलेल्या अवधीच्या अगोदर त्या ठिकाणी समृद्धीचा मार्ग आपण करून मोकळा केला. साहेब, या निर्वाचन क्षेत्राची खूप दुर्दशा झालेली आहे. आमचा युवक खूप भटकंतीला त्या ठिकाणी आहे, त्याच्या हाताला काम नाही आहे. साहेब, 2-2 MIDCचे क्षेत्र आहेत. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे साहेब की आम्हाला द्यायचं आहे तर त्या MIDC क्षेत्रामध्ये चांगले उद्योग आम्हाला द्या. या वर्षभराच्या कालखंडामध्ये उद्योग दिले तर माझा बेरोजगार युवक त्या ठिकाणी रिकामा राहणार नाही. साहेब, निसर्गाच्या तावडीतून आमच्या शेतकरी अडचणीमध्ये त्या ठिकाणी आहे, त्याला त्या ठिकाणी शेतीमालावर त्या ठिकाणी प्रक्रिया करण्याकरता संत्रा ज्यूस फॅक्टरी एक आम्हाला जशी नांदेडमध्ये झालेली आहे तशी त्या नरखेड भागामध्ये एक ज्यूस फॅक्टरी आपण दिली तर बरं होईल. साहेब, साहेब, कापूस पिकतो परंतु त्याच्यावर प्रक्रिया करणारा एक टेक्सटाईल पार्क जसे अमरावतीला आपण दिलेले आहे, तो एक टेक्सटाईल पार्क जर आम्हाला दिला तर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कापसाला चांगले भाव त्या ठिकाणी मिळणार आहे. साहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे. मी आपल्याला सांगतो, 20 वर्ष जे काही नाही झालं ना या निर्वाचन क्षेत्रामध्ये ते 5 वर्षामध्ये करणार आहे. कारण का साहेब माझ्या पाठीशी आहे. साहेबांनी सांगितलं का चरण सिंग, तुझं पत्र त्या ठिकाणी डिले होणार नाही अशा पद्धतीचं काम आपल्याला महाराष्ट्रात या क्षेत्रामध्ये करायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आपण सगळ्यांना आहे, देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत, या ठिकाणी गडकरी साहेब आहेत, आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, एक संधी या ठिकाणी आपण द्यावी. 5 वर्षामध्ये या निर्वाचन क्षेत्राचं संपूर्ण चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. साहेब, या नरखेड शहराची खूप दुर्दशा झालेली आहे. या नरखेड शहरामध्ये जेव्हा कोणी बाहेरचा पाहुणा येते त्या ठिकाणी तर गटारासोबत त्याची त्या ठिकाणी ओळख होते. साहेब, आपण या राज्याचे मुख्यमंत्री होणार हे सुवर्ण अक्षरामध्ये आता लिहिलं गेलेलं आहे. हे महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहे. कारण आपलं विजन आहे या देशाला समोर नेण्याचं, या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं आपलं जे विजन आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता उठून उभी झालेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेब या नरखेड आणि मोवाड शहराचं जे 91 मध्ये आमचं त्या ठिकाणी मोवाडचं होतं ते सगळं चाललं गेलेलं आहे. या दोन्ही शहराला मोठा निधी देऊन ही गटारगंगा सगळ्यात पहिले या नरखेड शहराचे चांगलं सुंदर काटोल सारखे हे नरखेड आणि मोवाड दोन्ही शहराच्या त्या ठिकाणी करायचे आहे. साहेब, याला त्या ठिकाणी आपण मदत करावी अशी आपणास विनंती करतो. आणि आपण सगळ्यांना विनंती करतो, या ठिकाणी एक संधी द्या, एक कमळाचं बटन दाबा. एक कमळाचं बटन दाबाल या निर्वाचन क्षेत्राचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही. या विदर्भातील सगळ्यात चांगलं निर्वाचन क्षेत्र करण्याचा संकल्प आपल्या समोर करून आलेला आणि म्हणून कुणाचाही चेहऱ्यावर उदासी राहणार नाही असं काम या ठिकाणी करणार. आमच्या साहेबांनी सगळ्यावर मेहरबानी केली. शेतकरी अडचणीमध्ये होता, त्याला विजेचं बिल भरता येत नव्हतं. साहेबांनी एका झटक्यामध्ये त्या ठिकाणी येणारे 5 वर्ष त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यावर बिल लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. साहेबांनी आमच्या लाडल्या बहिणीच्या कुटुंबामध्ये तिला आधार मिळावा म्हणून त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की तिच्या नावावर त्या 1500 रुपये टाकले
40,000 कोटी रुपये महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी महिला भगिनीच्या खात्यावर टाकले. आमच्या क्षेत्रामध्ये 70 कोटी रुपये आमच्या महिला भगिनींना आले. आणि साहेबांनी आता 2 दिवसा अगोदर जाहीर केलेलं आहे तर हे 1500चे आता 2100 करणार. आणि हे विरोधीवाल्याच्या पोटामध्ये दुखते, आम्ही करणार आहे, आम्ही करणार आहे. अरे 20 वर्ष काऊन नाही केला भाऊ? तुम्ही तर बहुजन समाजाचे होते, आमचे साहेब. आता काय सांगा तुम्हाला, आमच्या साहेबांनी एका झटक्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला, महिलांना नाही दिला. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या. कोणाला त्या ठिकाणी कमी ठेवलेलं नाही आहे. पोलीस पाटलाला दिलं, सगळ्याच याला दिलं. संजय निराधारला आता पुन्हा 2100 रुपये करणार आहे. अशा प्रकारचं दातृत्व असणारं नेतृत्व आम्हाला या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे, ही शेवटची संधी आहे. माझंही वय 65 वर्षाचं झालेलं आहे. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, एक मत आपल्या विकासाकरता द्या. या निर्वाचन क्षेत्राचं एकदम त्या ठिकाणी आता जास्त तर बोलत नाही, परंतु कोणत्याही क्षेत्राचा त्या ठिकाणी विकास थांबणार नाही अशा प्रकारचं अभिवचन आपल्याला या ठिकाणी देत. आणि नाही दिलं तर साहेबांना सांगितलं की आता चरणसिंग तुला याच्यानंतर संधी देणार नाही. म्हणून तुम्हालाही सांगतो तर एक मत द्या. या निर्वाचन क्षेत्राचं 5 वर्षामध्ये बदल पहा. आपल्याला तुमच्या आयुष्यामध्ये आठवणीमध्ये राहील अशा प्रकारचं निर्वाचन क्षेत्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमची नामर्जी झाली तर एक तुराटीची काडी शेवटच्या दिवसाकरता घेऊन ये जा, अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी मी करतो. कारण की आता हा शेवट आहे. 65 वर्षाच्या वयानंतर 5 वर्षामध्ये या निर्वाचन क्षेत्राचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलवायचा आहे. एक दिवस थांबणार नाही. आणि एकही गाव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्यायामशाळा, चांगल्या प्रकारचे वाचनालय, चांगल्या प्रकारचे स्विमिंग पूल केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून या भागामध्ये सगळ्या गावागावामध्ये विकासाचं पर्व सुरू केल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी योजना आहेत. कोणाला घरकुल नाही आहे, कोणाला काही हे नाही आहे. पंतप्रधान आवास योजनेचं घरकुल आहे. ओबीसी करता साहेबांनी आता 10 लाख घरं मंजूर केलेली आहे. कोणीही घरापासून वंचित राहणार नाही. पट्ट्याचा प्रश्न आहे, तो पट्ट्याचा प्रश्नही येत्या 6 महिन्यामध्ये निकाली काढणार आहे. अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांना करायचं आहे. इरिगेशनच्या क्षेत्रामध्ये मोठं काम करायचं आहे. शेतकरी एक पीक घेते आणि घरी बसते, परंतु आता याच्या पुढं या भागाचे इरिगेशनचे जे डॅम आहेत त्यांना खोलीकरण करणं आणि ते कॅनलच्या माध्यमातून जे पाणी जात आहे ते पाईपलाईन शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं. मोठ्या प्रमाणामध्ये बंधारे बांधायचे आहे. हे सगळं करण्याकरता एक मत त्या ठिकाणी 20 तारखेला कमळाचं बटन दाबून त्या ठिकाणी सेवेची संधी द्या. आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्याकरता, आमच्या लाडल्या बहिणीच्या जीवनामध्ये उत्कर्ष निर्माण होण्याकरता, आमचा शेतकरी सुखी होण्याकरता, आमच्या युवकाला त्या ठिकाणी रोजगार मिळण्याकरता, आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या सोयी होण्याकरता, आरोग्याच्या सोयी होण्याकरता एक मत कमळाला द्या. हे मत वाया जाणार नाही. 20 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात करून दाखवणार, इतकी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. एक जोरदार नारा द्यायचा आहे. लाडक्या बहिणीचा भाऊ देवा भाऊ, देवा भाऊ. लाडक्या बहिणीचा भाऊ, लाडक्या बहिणीचा. या ठिकाणी ज्या प्रमाणात मुख्यमंत्री असताना सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचा जो बॅकलॉग होता, तो सिंचनाच्या बाबतीत असो, पांढर रस्त्याच्या बाबतीत असो, दळणवळणाच्या सोयीबाबत असो, जो भरून काढून आज पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीत विदर्भाला नेण्याचं काम केलं आहे. असे विकास करणाऱ्या माणसाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सन्माननीय साहेबराज वगाळे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो त्यांना दुपट्टा आणि गुलदस्ता देऊन त्यांचं पक्षात प्रवेश घ्यावा. घनश्याम गणपती खजुरिया यांची सोशल मीडिया या सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी नियुक्तीपत्र
फडणवीस साहेबांच्या हस्ते स्वीकारावं, त्यांनी सभामंचावर यावं. प्रफुल्ल दिनकरराव जोशी यांची नागपूर जिल्हा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांची सुद्धा एक वेळा जोरात नारा द्यायचा, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ. त्या आपल्या भगिनींचे हात नाही वरती येऊन आले, पर्स मध्ये ठेवल्या का आपण. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ. आमच्या जावयाने सुद्धा विनंती करून आलं, त्याने सुद्धा हात वर करावा. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत, असे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला जे काटोल नरखेडचे आमदार होणार आहे असे चरणसिंग ठाकूरजी, अविनाश ठाकरेजी, किशोर रेवतकरजी, दिनेश ठाकरेजी, श्यामराव बारई, मनोज कोरडेजी, उमेश चव्हाणजी, संतोष पारीख, राजेश क्षीरसागर, मनोज दुर्गे, देवीदास कठाणे, संजय कांबळे, अजय बालपांडे, सुरेश खसारे, रितेश येलंडे, इस्माईल बारूदवाला, धोटे काका, सारंग दळवी, राहुल गजबे, प्रशांत खुरसुंगे, प्रमोद वैद्य, संजय गुरमुळे, गोपाल भिकाळे, राजेंद्र बागडे, नरेंद्र डोंगरे, माधुरीताई बांद्रे, किशोरी कहाते, शंकर महेंद्रे. या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, काही नावं या ठिकाणी सुटलेली आहेत. विशेषतः आमच्या सतरंजी संघटनेची नावं सुटलेली दिसत आहेत. माझी चूक नाही आहे, लिहिणाऱ्याची चूक आहे, तुमची माफी मागतो. पण काही काळजी करू नका, एकत्रितपणे तसंही मला सतरंजी संघटनेचे आभार मानायचे आहेत की त्यांनी इतके दिवस संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतर या ठिकाणी चरण भाऊंना पूर्ण पाठिंबा देऊन आणि चरण भाऊंना निवडून आणण्याचा या ठिकाणी निर्धार केला. मी त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. बंधू भगिनींनो, आज खरं म्हणजे विलक्षण योगायोग आहे. मी या ठिकाणी सभेकरता येत असताना आज सकाळी एका टीव्ही चॅनलवर एक मुलाखत मला ऐकायला मिळाली. ही मुलाखत एक रिटायर्ड जज आहेत चांदीवाल यांची मुलाखत होती. चांदीवाल आयोग सन्माननीय अनिल बाबू देशमुख ज्यावेळेस गृहमंत्री होते आणि त्यांच्यावर ज्यावेळेस 100 कोटीचा आरोप लागला त्यावेळी त्यांच्याच सरकारने चांदीवाल आयोग तयार केला आणि चांदीवाल आयोगाचा एक रिपोर्ट उद्धव ठाकरे साहेबांकडे आला. त्यांनी तो बंद करून टाकला आणि तो रिपोर्ट बाहेरच केला नाही. त्यानंतर अचानक गेले वर्षभर अनिल देशमुखजी रोज सांगायचे चांदीवालने मला क्लीन चिट दिली, चांदीवालने मला क्लीन चिट दिली, देवेंद्र फडणवीसच माझ्या मागे लागले आहेत, चांदीवालने क्लीन चिट दिली. आज चांदीवाल यांनी इंटरव्ह्यू देऊन सांगितलं मी कुठलीही क्लीन चिट दिलेली नाही. या ठिकाणी चांदीवालाने या उलट सांगितलं सगळे पुरावे होते
पण जाणीवपूर्वक पुरावे माझ्या समोर दिले नाहीत. चांदीवाल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आरोप करणारे आणि आरोपी एकाच रूम मध्ये बसायचे आणि कुठला तरी DCP येऊन त्या जे काही त्या ठिकाणी साक्ष देणारे आहेत त्या साक्ष देणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकायचे आणि या ठिकाणी त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करायचे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपल्या नागपूरमधनं एक गृहमंत्री होतो आणि त्या गृहमंत्र्यावर 100 कोटी रुपयाच्या वसुलीचे आरोप लागतात आणि त्यांचंच सरकार. बरं, आरोप कोणी लावला? त्यावेळी त्यांचं सरकार, ते गृहमंत्री, त्यांचेच पोलीस आयुक्त आणि त्यांचेच एक ACP आणि PSI आरोप लावतात की आम्हाला 100 कोटी रुपयाची वसुली करायला सांगतात आणि त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने चौकशी करा म्हणून सांगितलं. माननीय उच्च न्यायालयाने ते CBI ला दिलं. माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर गंभीर अशा प्रकारचे ताशेचे उडले आणि माननीय उच्च न्यायालयाने जेव्हा बेल दिली त्याही वेळी सांगितलं की अतिशय गंभीर प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये अत्यंत भयानक असे पुरावे आहेत, पण तब्येतीच्या आधारावर आता आम्ही या ठिकाणी यांना बेल देतो आहे. आणि अशा प्रकारे आज ते जे काही गेले वर्षभर या ठिकाणी खोटं बोलत होते त्याची पोल उघडलेली आहे. पण केवळ त्यांचीच पोल उघडलेली नाही, तर ज्यांना उमेदवार म्हणून त्यांनी उभं केलं ते सलील बाबू, या सलील बाबूंच्या बद्दल देखील आज जस्टिस चांदीवाल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी 40 लाख रुपये बदलीचे घेतल्याचा पुरावा तो वाजे देत होता, पण माझ्या कार्यकक्षेबाहेर असल्यामुळे मला तो पुरावा रेकॉर्डवर घेता आला नाही. आता मला सांगा, अशा प्रकारचे उमेदवार जर आपण या ठिकाणी निवडून दिले तर काय आपला विकास होणार आहे? हे काटोलचं क्षेत्र इतकं मागे का राहिलं? या काटोलच्या क्षेत्रामध्ये, या नरखेडच्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला विकास का पाहायला मिळत नाही? इतके वर्षानंतर देखील सातत्याने मागणी होते, आम्हाला विकास हवाय. अरे तुम्ही बघा, बाजूला आमचे बावनकुळे साहेबांचं क्षेत्र, त्यांनी क्षेत्र बदलून टाकलं. आमचे समीर भाऊ निवडून आले, त्यांनी क्षेत्र बदलून टाकलं. आमचे आशिष जयस्वाल निवडून आले, त्यांनी क्षेत्र बदलून टाकलं. पण 20-20, 25-25 वर्ष तुम्हीच मंत्री, तुम्हीच या ठिकाणी सातत्याने निवडून येणार. निवडणुका आल्या की नौटंकी करणार, निवडणुका आल्या की भावनिक होणार, निवडणुका आल्या की जातीपातीचं राजकारण करणार, निवडणुका आल्या की हम साथ साथ है म्हणणार आणि निवडणुका संपल्या की आप हमारे है कौन, अशा प्रकारची यांची परिस्थिती आहे. हम आपके है कौन, असं 25 वर्ष आपण या ठिकाणी बघितलं. मला असं वाटतं आता खऱ्या अर्थानं काटोल मतदारसंघाला पुन्हा जाग आलेली आहे. चरणसिंग ठाकूर, खरं म्हणजे या माणसाचं मी याकरता कौतुक करेन, हा आमदार नव्हता, हा कुठल्या पदावर नव्हता, पण एखाद्या आमदाराला लाजवेल अशा प्रकारे सातत्याने या क्षेत्राचे कामं घेऊन ते मुंबईला येत होते आणि कामांचा पाठपुरावा करत होते. आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं या ठिकाणी झाली, चरणसिंगजींनी इतका पाठपुरावा त्या ठिकाणी केला. माझ्या मागे, गडकरी साहेबांच्या मागे, बावनकुळे साहेबांच्या मागे. खरं म्हणजे आठवड्यातले 2 दिवस आमदाराने मंत्रालयात गेलं तरच कामं होतात. तुमचे आमदार कधी दिसले नाही, पण चरणसिंग ठाकूर मात्र आठवड्यातनं 2 दिवस काटोलचे प्रश्न मार्गी लावण्याकरता मंत्रालयात दिवसभर त्या ठिकाणी पाठपुरावा करताना आपण बघितले. आणि म्हणून आज आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आताच मनोज देखील या ठिकाणी आपल्याला सांगत होते, मनोजने मागणी केली या भागामध्ये उद्योग आणा, आणि उद्योग आणा म्हणताना मनोज तुम्ही असं म्हणाला की आमच्याकडे सूतगिरणी द्या. मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढाकार घ्या. आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या पुढाकारानं सूतगिरणी देण्याचं वचन हा देवा भाऊ तुम्हाला या ठिकाणी देतो.
चरण भाऊंसारखा एक जर आमदार या ठिकाणी आला, चरण भाऊचा पाठपुरावा तुम्हाला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचे सर्वोच्च नेते गडकरी साहेब, मी बावनकुळेजी, आमच्यापैकी कोणीही चरण भाऊला नाही म्हणू शकत नाही. चरण भाऊ करता आम्ही बेरर चेक आउट, सही केलेला चेक आउट, जे लिहायचं आहे ते लिहू शकतात, अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाकरता आपल्याला जे उद्योग हवे आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी चरण भाऊंच्या माध्यमातून येतील. आणि त्याकरता जी व्यवस्था करायची आहे ती व्यवस्था आपण निश्चितपणे करू. इथली MIDC आता ओसाड राहू देणार नाही, हे निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. आज खरं म्हणजे आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा होतो, पण संत्र्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया होत नाही. मागच्या काळामध्ये मी आणि गडकरी साहेबांनी प्रयत्न करून आपल्या मिहानमध्ये रामदेव बाबांच्या कंपनीला जागा दिली आणि त्यांना सांगितलं संत्र्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये अनेक अडचणी आल्या, त्यांनी तो प्लॉट रद्द केला, पुन्हा त्यांना मिळाला. पण आता मला सांगताना आनंद वाटतो आहे की त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे आणि सर्व प्रकारच्या संत्र्यावर प्रक्रिया ही त्या ठिकाणी ते करणार आहेत. पण त्यासोबत तुमची जी इच्छा आहे की या काटोल मतदारसंघामध्ये संत्रा प्रक्रिया झाली पाहिजे, आजच तुम्हाला शब्द देतो, या ठिकाणी संत्रा प्रक्रिया करण्याकरता, उद्योग उभारण्याकरता सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत महाराष्ट्राचं सरकार देईल, हे माझं वचन तुम्हाला या निमित्ताने आहे. बंधू भगिनींनो, हे सामान्य सर्वसामान्यांचं हित पाहणारं आपलं सरकार आहे. आपण पाहू शकतो या भागामध्ये राहणाऱ्या सर्व समाजाचा विचार आपण केला. या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे समाज आहेत त्यांचे समाज भवन आपण केले. रघवी समाजाकरता इतके वर्ष भवनाची मागणी होती. अविनाश भाऊ माझ्याकडे त्यांना घेऊन आले होते. रघवी समाजाच्या समाज भवनाला एका झटक्यामध्ये आपण 5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आणि काळजी करू नका, अजून पैसे लागले तर ते देखील आपण आचारसंहिता संपल्यावर देऊ, एक चांगलं भवन बनवू. कुणबी समाजाचं भवन आपण त्याकरता पैसे दिले, ते भवन देखील त्या ठिकाणी तयार झालं. वेगवेगळ्या प्रकारे समाजातले जे काही वेगवेगळी कामं आहेत ती आपण सातत्याने करतो आहे. आणि यासोबत मला सांगताना आनंद वाटतो, लोधी समाजाची मागणी होती, आम्हाला सेंट्रल OBCच्या लिस्ट मध्ये न्या. आमचे या ठिकाणी OBC आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर यांच्याकडे आपण पाठपुरावा केला, त्यांनी शिफारस केली आणि ती शिफारस देखील आपण केंद्र सरकारला पाठवली. समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना मदत करण्याचं काम आपण करतोय. आज आपण पाहू शकतो माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं नेटवर्क तयार झालं. मोठ्या प्रमाणात मी मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या नगरपालिकांना आपण निधी दिला, पण काही ठिकाणी आमदारांचा विरोध होता, काही ठिकाणी अडचणी आल्या, त्यामुळे काही कामं राहून गेली असतील. पण आता चिंता करू नका, नरखेड सारखं जे आपलं शहर आहे, तुमची नदी असेल किंवा इथली विविध कामं असतील, मी तुम्हाला सांगतो, जास्त दूरचं सांगत नाही, मार्चच्या बजेटमध्ये तुमच्या मागण्या या सगळ्या मी पूर्ण करून दाखवील. आणि या शहराचं चित्र बदलण्याकरता, आणि मोवाड सारखं आमचं छोटंसं शहर आहे, या शहरामध्ये पुरानंतर खूप अडचणी आहेत, या अडचणी देखील सोडवण्याचं काम हे निश्चितपणे आपलं सरकार या ठिकाणी करेल. बंधू भगिनींनो, आपलं जे सरकार आहे हे सामान्य माणसाचं, शेतकऱ्याचं सरकार आहे. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सिंचनाच्या सोयी केल्या. आता नुकतंच मी या ठिकाणी कन्हान नदी वळण बंधाऱ्याला मान्यता दिली. 1880 कोटी रुपये त्याला आपण देतोय. त्यामुळे सावनेर, काटोल, नरखेड आणि कळमेश्वर या 4 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी उपलब्ध होणार आहेत. खरं म्हणजे चरण भाऊ म्हणाले ते खरं आहे, मी कधी लहान स्वप्न पाहत नाही. ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाचं स्वप्न बघितलं होतं
मी सांगितलं होतं जर नागपूरला देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल करायचं असेल तर नागपूरला JNPTच्या बंदराशी जोडणारा एक महामार्ग करावा लागेल, एक फास्ट ट्रॅक मार्ग करावा लागेल. 55,000 कोटी रुपयाचा रस्ता, लोक मला वेड्यात काढायचे, या ठिकाणी 100 कोटीचा रस्ता होत नाही आणि तुम्ही कुठनं करणार आणि त्याचं लँड ॲक्विजिशन कसं करणार आणि सगळा नवीन रस्ता करायचा आहे, याला पैसा कुठनं आणणार. पण मी सांगितलं मी हे करणार आणि 5 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग मी करून दाखवला. आज या समृद्धी महामार्गामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्याकडे यायला लागले. मागच्याच महिन्यामध्ये 20,000 कोटीच्या उद्योगाचं मी उद्घाटन केलं आणि 40,000 कोटी रुपयाच्या उद्योगाचं मी भूमिपूजन केलं. आणि आज एक मोठा लॉजिस्टिक हब आता आपण या नागपूरमध्ये तयार करतोय, नागपूर जिल्ह्यामध्ये तयार करतोय. देशातला एक मोठा लॉजिस्टिक हब या ठिकाणी आल्यामुळे हजारो तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम मिळणार आहे. एक दुसरं स्वप्न मी बघितलं होतं. 2015-16 साली गोसेखुर्द धरणाच्या खालून 62 TMC पाणी हे समुद्राला तेलंगणाकडे जातं आणि वाहून जातं. ते पाणी कोणाच्याही कामी येत नाही. हे पाणी आपण नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वनगंगा नदी तिथपासनं तर पैनगंगा आणि नळगंगा बुलढाणा जिल्ह्यापर्यंत नदीजोड प्रकल्प केला तर पूर्ण विदर्भ दुष्काळ मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून 2019 पर्यंत त्याची सगळी संकल्पना मी तयार केली. 550 किलोमीटरची नवीन नदी तयार होते. त्या ठिकाणी गोसेखुर्दच्या खालून ही नदी थेट बुलढाण्यापर्यंत जाणार आहे. आमचा नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, त्यासोबत यवतमाळ जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा, या जिल्ह्यातली 10 लाख एकर जमीन ही ओलिता खाली येणार आहे, पाण्याखाली येणार आहे, इरिगेटेड होणार आहे आणि पाईप पद्धतीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे पाणी जाणार आहे. बंधू भगिनींनो, मला सांगताना आनंद वाटतो. पुन्हा मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2.5 वर्षामध्ये सगळ्या परवानग्या घेतल्या आणि त्याचं टेंडर मी काढलं. पुढच्या काळामध्ये 88,000 कोटी रुपये, 88,000 कोटी रुपयाचा हा देशातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आपण या ठिकाणी पूर्ण करू. आणि त्यानंतर विदर्भामध्ये दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि संपूर्ण विदर्भ पाणीदार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं हे सरकार आहे. आज आपण पाहू शकतो, आपण शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला. 1 रुपयात पीक विमा दिल्यानंतर शेतकरी विचार करत होते, आम्ही 1 रुपयाच भरलाय, आम्हाला पैसे मिळतील का. या वर्षी शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 8,000 कोटी रुपये आम्ही दिले. शेतकऱ्यांचा 1 रुपया आणि त्यांना 8,000 कोटी रुपये आम्ही दिले. आपल्याला कल्पना आहे, माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना सुरू केली. 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात द्यायला सुरू केलं. आपण नमो किसान सन्मान योजना सुरू केली. आपणही 6,000 रुपये देणं चालू केलं. 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. आता पुन्हा आपलं सरकार आलं की 12,000 नाही 15,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. एवढंच नाही, आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतमालाचे भाव पडले आहेत. मागच्या वर्षी कापसाचा भाव पडला, सोयाबीनचा भाव पडला, हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला मिळाला. मी घोषणा केली होती शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला आहे, आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत करू. हेक्टरी 5,000 रुपयाची मदत कापसाला आणि 5,000ची सोयाबीनला केली. थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे दिले. आणि आता तर आपण योजनाच आणली आहे, यापुढे कापूस आणि सोयाबीन याचा हमी भाव, या हमी भावापेक्षा जितका कमी भाव शेतकऱ्याला मिळेल, मार्केटचा भाव हमी भावापेक्षा जेवढा कमी असेल त्यातला सगळा फरक राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल. शेतकऱ्याला कुठेही नुकसान आम्ही होऊ देणार नाही. आपण या ठिकाणी शेतकऱ्यांकरता योजना आणली.
आमचे शेतकरी सातत्याने मला म्हणतात, साहेब आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, रात्रीची वीज आम्हाला त्रास होतो, साप विंचू जनावर येतात, कशा प्रकारे जगायचं हा आमच्या समोर प्रश्न आहे. पण अशा प्रकारची परिस्थिती होती की सकाळी 365 दिवस दिवसा वीज देणं शक्य नव्हतं. मी राज्याचा ऊर्जा मंत्री म्हणून देशामध्ये पहिली शेतकऱ्यांकरता स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली. या कंपनीमध्ये 14,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण झाले. 18 महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 365 दिवस माझ्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तासाची वीज ही अखंडित पद्धतीनं आपण त्या ठिकाणी देऊ. आणि सोबत आपल्याला तर माहिती आहे, आपण आता विजेचं बिल 000 केलंय. आमच्या शेतकऱ्यांना बिल तर येतं, त्यांना आम्ही सांगतो तुमचं बिल इतकं आहे पण ते बिल सरकारने भरलाय, आता तुमच्याकडनं घेणं किती? 000, 1 पैसा घेणं नाही. आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेतलं जाणार नाही, हा निर्णय आपण केला. आणि सोबतच आपण या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली आहे. आता नवीन कनेक्शन मागायची गरज नाही, थेट आम्हाला सौर कृषी पंप मागा. 10% पैसे भरले, 90% पैसे आम्ही भरू. पुढचे 25 वर्ष दिवसा वीज मिळेल, 25 वर्ष विजेचं बिल भरावं लागणार नाही. आणि त्यासोबत 5 वर्षाची गॅरंटी आमची, तुटफूट झाली तर आमची, चोरी गेली तर इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे. त्यामुळे 25 वर्षाची तुमची काळजी मिटेल अशा प्रकारची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण राबवतो आहोत. आमच्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. आणि आता तर आपण निर्णय केलाय, आमच्या चरण भाऊला तुम्ही निवडून दिलं, आपलं सरकार पुन्हा आलं की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे. 7/12 कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून करायचं आपण ठरवलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो सगळ्या समाजाकरता आपलं सरकार राबतंय. समाजातले जे घटक आहेत, मग आमची अंगणवाडी सेविका असेल, आमची आशाताई असेल, आमचे कोतवाल असतील, आमचे पोलीस पाटील असतील, आमचे ग्राम रोजगार सेवक असतील, सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि आज सातत्याने ज्या घटकाकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्या घटकाकडे आपलं सरकार लक्ष देत आहे. आपले जे बांधकाम कामगार आहेत, या बांधकाम कामगारांकरता आपण त्या ठिकाणी बांधकाम कामगार मंडळ मी मुख्यमंत्री असताना सुरू केलं. त्या माध्यमातून त्यांच्याकरता योजना सुरू केल्या. आता बांधकाम मंडळाची नोंदणी झाली, कार्ड मिळालं की त्यांना 5,000 रुपये त्या ठिकाणी आपण देतो. त्यांना भांडी कुंडी देतो, त्यांना जेवणाची व्यवस्था करतो, त्यांच्याकरता 4 लाख रुपये घर बांधण्याकरता देतो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देतो, उच्च शिक्षणाकरता पैसे देतो. ते दुर्दैवाने जखमी झाले, उपचाराकरता पैसे देतो. ते त्या ठिकाणी निवर्तले तर त्यांना इन्शुरन्सचे पैसे देतो. म्हणजे ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं, आज सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षा, म्हणजे 60 वर्षाचा तो झाला तर त्याला पेन्शन सारखे पैसे मिळतील, ही व्यवस्था देखील बांधकाम कामगाराकरता आपल्या सरकारने आता या ठिकाणी केली आहे. आपल्याला माहिती आहे, मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय सुरू केलं. ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली. आता आपण ओबीसीचे 52 हॉस्टेल तयार केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलांचं हॉस्टेल, एक मुलींचं हॉस्टेल तयार केलं. महाज्योती सारखी संस्था तयार केली, ज्यातनं UPSC MPSC याच्यामध्ये आपल्या पोरांचं सिलेक्शन सुरू झालं. ओबीसी समाजातला प्रत्येक घटकाचं कल्याण करण्याकरता आपण या ठिकाणी योजना आणल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन सुरू केलं.
आमच्या आदिवासी समाजाकरता भगवान बिरसा मुंडा योजना आपण आणली. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या गावापर्यंत, पाड्यापर्यंत, वस्त्यांपर्यंत सगळा विकास पोहोचवला. आणि त्यासोबत आदिवासी समाजाकरता घरकुलांची योजना असेल, त्या ठिकाणी आदिवासी मुलांना आणि आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना केवळ आश्रम शाळेत शिकण्यापुरतं नाही, आम्ही सांगितलं आश्रम शाळा तर आहेतच, पण या मुलांना चांगल्या खाजगी शाळेमध्ये देखील शिकवलं पाहिजे. आणि म्हणून नामांकित शाळा, ज्या शाळेची फी 50,000 रुपये, 1,00,000 रुपये आहे, अशा शाळांमध्ये त्यांचं शिक्षण आम्ही सुरू केलं. 50,000 आदिवासीची मुलं आज नामांकित शाळांमध्ये शिकतायत, एसटी ची मुलं नामांकित शाळांमध्ये शिकतायत. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम आपण केलं. आज मला सांगितलं पाहिजे, या ठिकाणी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला संदेश दिला. देशामध्ये जर क्रांती घडवायची असेल, विकसित भारत जर तयार करायचा असेल, तर या भारताची जी 50% लोकसंख्या आहे, आमच्या माता भगिनी यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीचा केंद्रबिंदू करावा लागेल. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंत 14 वेगवेगळ्या योजना केल्या. लखपती दीदी म्हणजे काय माहितीये? मोदीजींच्या योजनेमधनं रोजगार मिळवून आमच्या ज्या बहिणी वर्षाला 1,00,000 रुपयापेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवतात, त्यांना लखपती दीदी म्हणतो. आपल्या महाराष्ट्रात आम्ही 11 लाख लखपती दीदी केल्या, आता 25 लाख करणार आहोत. मग 2028 पर्यंत 50 लाख आमच्या बहिणींना लखपती दीदी करणार आहोत. चरण भाऊ, तुम्हाला तर आमच्या बहिणी निवडून देणारच आहे, तुमच्यावर जबाबदारी टाकतो. या मतदारसंघात किमान माझ्या 25,000 बहिणी लखपती दीदी झाल्या पाहिजेत. त्याकरता तुम्हाला जे पाहिजे ते देवा भाऊ तुम्हाला देईल, त्याची काळजी करण्याचं कारण नाही. आणि म्हणून मोदीजींचा मंत्र हा पुढे नेण्याकरता आपण देखील लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये त्या घराला सरकारच्या वतीनं आपण देतो. घरामध्ये मुलगी आली म्हणजे लक्ष्मी आली याचं प्रत्यंतर आमच्या घरी आलं पाहिजे. ही लेक लाडकी योजना आपण सुरू केली. एवढंच नाही, मुलींना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे उच्च शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालंय. आज एखाद्याला आमच्या मुलीला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे, BBA व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, MSc करायचं आहे, PhD करायचं आहे, 1,00,000 रुपये फी, 2,00,000 रुपये फी, 5,00,000 रुपये फी. घरी अवस्था अशी आहे, गरीबाच्या मध्यमवर्गीयाच्या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आई बाप मुलीला बोलवतात, तिला म्हणतात बाई आम्हाला एकाला शिकवण्याची ऐपत आहे, आम्ही दोघांना शिकवू शकत नाही, त्यामुळे तुझं तर लग्नच करायचं आहे, तू बाई घरी बस, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो. अतिशय हुशार असलेली ती कन्या त्या ठिकाणी शिकू शकत नाही, पैशाअभावी शिकू शकत नाही. आम्ही निर्णय केला, आई बापांना सांगितलं तुम्ही मुलीला शिकवू शकत नाही, तुमच्याकडे पैसा नाही, चिंता करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मामा तिची काळजी घेतील आणि आम्ही मुलींच्या मोफत शिक्षणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आता 1,00,000 असो, 2,00,000 असो, 5,00,000 असो, कितीही मुलीची फी असली तरी महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बसलेले मुलीचे मामा हे त्या मुलीचं शिक्षण पूर्ण करतील. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आपण महिलांकरता ST मध्ये 50% कन्सेशन दिलं. आता मनोज भाऊ सांगत होते आमची STच जात नाही. काळजी करू नका मनोज भाऊ, आपण रस्ते करून ST करू, काही काळजीचं कारण नाही आहे. पण ST मध्ये 50% कन्सेशन आपण त्या ठिकाणी दिलं. जेव्हा आम्ही कन्सेशन दिलं, अर्ध तिकीट केलं, ST महामंडळाचे लोक धावत धावत आले,
म्हणाला साहेब योजना बंद करा. अरे म्हटलं का बंद करायची? आणि म्हणाले साहेब आधीच एसटी डबघाईला आली आहे आणि अर्ध्या तिकीट म्हणजे आमची एसटी बंदच पडेल. आम्ही सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण ही योजना चालवायची आहे. महिन्या दीड महिन्यापूर्वी ते पुन्हा धावत आले. म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे, आधी आले सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या बहिणींनी प्रवास करणं सुरू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ही योजना तुम्ही बंद करू नका. मग मी जरा माहिती काढली, चालणं तरी काय आहे. माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगता तालुक्याला जायचंय, जिल्ह्याला जायचंय तर तुम्ही घरी बसा, मीच जाऊन येते. तुम्ही गेले तिकीटे दुप्पट लागते आणि गेले की पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून येता आणि पैसे बर्बाद करून येता. मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये घरचे पैसे वाचवून येते. त्यामुळे माझी लाडकी बहीणच आता बाहेर पडली आहे आणि महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी दुवा देते आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये टाकण्याचा आम्ही निर्णय केला. जेव्हा योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक, शरद पवारांच्या पार्टीचे लोक, हे उबाठाचे लोक आमचा मजाक उडवायचे. अशी योजना असते का? हे तर होणारच नाही, हे तर जमणारच नाही, पैसे जाणारच नाही, हे तर तुम्ही खोटं सांगताय, तुम्ही जुमले करताय. तेव्हा सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले. आणि बहिणींनो चिंता करू नका, याच्या पुढे पुन्हा सरकार आलं 1500 नाही 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. पण मला बहिणींना सांगायचं, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊही मार्केटमध्ये फिरताय. हे काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाटाचे, हे सगळे तुमचे सावत्र भाऊ योजना बंद कशी करायची योजना. अरे काय यांचं डोकं आहे बघा. आमच्या बहिणींना 2 पैसे मिळतात त्याच्याविरुद्ध कोर्टात गेले, हायकोर्टामध्ये. कोण गेलं? नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं कोर्टामध्ये गेला की लाडकी बहीण योजना बंद करा, लेख लाडकी योजना बंद करा, प्रवास सवलतीची योजना बंद करा, शिक्षणाची योजना बंद करा. आणि काय सांगितलं? म्हणाले या योजना म्हणजे सरकारी पैशाचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टाला सांगितलं आणि कोर्टाने देखील सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. पण बहिणींनो लक्षात ठेवा, चरण भाऊ आले तर सख्खे भाऊ आहे, तुमचे पैसे वाढवण्याकरता हात वर करतील. आणि इतर कोणी आलं तर सावत्र भावाच्या गटाचा आहे, तुमची योजना बंद करण्याकरता आपला हात वर करतील. त्यामुळे तुम्हाला फैसला करायचा आहे, सख्या भावाच्या बाजूने उभं राहायचं की सावत्र भावाला मतं द्यायची. ही निवडणूक खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षात विकासाचा जो रथ आपण सुरू केलेला आहे त्याची घोडदौड पुढचे 5 वर्ष अविरत थांबणार नाही, या करताची निवडणूक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये या काटोल मतदारसंघातनं तुम्ही चरण भाऊला निवडून पाठवा. चरण भाऊच्या पाठीची हा देवा भाऊ उभा आहे. चरण भाऊची गॅरंटी हा देवा भाऊ घेतो. या ठिकाणचं परिवर्तन करण्याची गॅरंटी मी स्वतः घेतो. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत,
आपले अमूल्य मत भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या चरणभाऊ ठाकूर यांना भरघोस अशा मतांनी विजयी करा. आपल्या इथे